स्वागत नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. दिल्ली आणि इतर राज्यातील सीजेपीच्या आंदोलनात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेऊ नका असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते आणि याच प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावर आणखी स्पष्टता दिली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आंदोलक या संज्ञेचा अर्थ केवळ गंभीर आणि मोठे आरोप असलेल्या व्यक्तींपुरता मर्यादित होता असं कोर्टाने स्पष्ट केलंय. राजकीय कारणांमुळे किंवा किरकोळ आरोपांचा सामना करणाऱ्या आंदोलकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. शिवाय या प्रकरणी 18 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे. केंद्र आणि राज्यांनी किती एफआयआर मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे हे सुद्धा पुढच्या सुनावणीवेळी तपासलं जाईल. दिल्लीमध्ये राऊस अव्हेन्यू न्यायालयानं महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजपचे नेते ब्रिजभूषण शरण सिंग यांची निर्दोष मुक्तता